गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या 32 वर्षांपासून मुंबई गणेशोत्सव समिती कार्यरत आहे। मुंबईच्या राजकारणात वरचढ असलेल्या शिवसेनेचा साहजिकच या समितीवर पगडा आहे। या समितीत सर्व पक्षीयांचा समावेश आहे। मात्र आता या समितीला आणि पर्यायानं शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली आहे। भाजपच्या या खेळीनं शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। त्या ह्याच्यामध्ये समन्वय समिती असं पक्षीय राजकारण कधी नव्हतं, परंतु आता मी पाहतोय काही सत्ताधारी पक्षाची मंडळी जी आहेत ते फाटाफूट घडून आणतायत तर नवी आणली आहे आणि त्यातून ते ट्राय साध्य करू इच्छित आहेत। म्हणजे एका प्रवाहाने सर्व एक दिशेने काम चालू असताना त्यातून ट्राय साध्य त्यांनी केलं हे देवाला माहिती आहे। विरोधकांनीही नव्या महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाच्या राजकारणाप्रकरणी भाजपवर तोंडसूख घेतलाय। भारतीय जनता पार्टी उत्सवामध्ये राजकारण आणू इच्छित आहेत। समन्वय समिती जी या अगोदर दहीहंडीची होती ती सर्वपक्षीय होती। आज एका विशेष पक्षाच्या अध्यक्षाखाली आणि विशेषतः आमदारांच्या खाली एक समिती गठीत करून त्याला राजकीय स्वरूप देण्यात आलं। त्याच्या 8 बैठकापैकी 6 बैठका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात होतात। ह्यातून ते स्पष्ट होतं की ही समन्वय समितीला बाजूला ठेवून कशा प्रकारची समिती केली जाते आणि तोच गणेश उत्सवाच्या बद्दलचा करण्याचा प्रयत्न होतोय। दहीहंडी उत्सवात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन दहीहंडी समन्वय समितीच्या बैठका घेतल्या आणि दहीहंडी उत्सव एक प्रकारे हायजॅक केल्याची चर्चा आहे। गेल्या 4 महिन्यात मुंबई गणेशोत्सव समितीनं बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला, मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही। मात्र महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाला मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ दिला। यासाठी पुढाकार घेतला होता तो भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी। सत्तेत एकत्र असूनही शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। आता हे राजकारण उत्सवांमध्ये सुद्धा दिसायला लागलंय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं या कुरघोडीच्या राजकारणाला आणखीन धार येणार आहे, कारण यामागे दडलंय ते निवडणुकीचं राजकारण। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।